नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. गाथा आणि समीर मंडपामध्ये आले. स्टेजवरती येण्यासाठी गाथाच्या पायाखाली फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. ती मध्यभागी येऊन उभी राहिली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरती खिळल्या होत्या. खूपच सुंदर आणि गोड दिसत होती ती. देव आणि तिची नजरानजर झाली. तो तिच्याकडे डोळे भरून प्रेमानं पाहत होता. दोघांनाही काही क्षण सभोवतालचं जग अगदी थांबल्यासारखं वाटलं आणि त्या क्षणात त्यांचा सगळा भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. गाथा, ये बाळा, माई म्हणाल्या आणि गाथा तिच्या तंद्रीतनं बाहेर आली. तिनं माईंकडे पाहिलं तर त्या हसून आनंदानं आणि प्रेमानं तिच्याकडे पाहत होत्या. त्यांच्यासोबत तिचा सगळा परिवार म्हणजेच माया, ग्रीषा, सत्यम, यशोदा मावशी सगळे होते, जे तिच्यासाठी फार खुश होते. ती सगळ्यांकडे पाहत होती. गाथा, समोरून देवचा प्रेमळ आवाज आला आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्यासमोर हात करून उभा होता. क्षणभर दोघांची नजर पुन्हा एकमेकांमध्ये गुंतली. त्याच्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त ती दिसत होती आणि तिच्या डोळ्यात त्याला तो. मी पण माऊ आणि बाबासोबत जाणार, असं म्हणत ग्रीषा लगेच पळत त्या दोघांजवळ आली. बाबा, ग्रीषाने हात वर केले आणि त्यानं हसत तिला उचलून घेतलं आणि पुन्हा गाथाकडे हात करून पाहिलं. तिनं हळूच तिचा हात त्याच्या हातात ठेवला आणि तो त्या दोघींना घेऊन लग्न मंडपामध्ये असणाऱ्या स्टेजवर आला. त्यानं ग्रीषाला खाली उतरवलं आणि ते दोघेही तिथेच असणाऱ्या पाटावर बसले. शिव ग्रीषाला घेऊन त्यांच्या बाजूला बसला. माया, समीर दोघेही स्टेजवर आले आणि भटजींनी लग्नाच्या विधी सुरू केल्या. भटजींनी त्याला हात समोर करायला सांगितला आणि मायाला गाथाचा हात त्याच्या हातावर ठेवायला सांगितला. माया आणि समीरनं गाथाचा हात देवच्या हातात दिला. आज पहिल्यांदाच त्याचा हात थरथरत होता. भीती वाटत होती कोणत्याही क्षणी ती उठेल आणि हे लग्न होणार नाही असं सांगेल. पण गाथाने तिचा दुसरा हात त्याच्या हाताखाली ठेवला. त्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं तर ती खाली नजर करून शांत बसली होती. मंगलाष्टका सुरू झाल्या. जसजसं एक एक मंगलाष्टक संपत होतं तसं तसं देव आणि समीरचं हृदय भीतीनं धडधडत होतं. मंगलाष्टका पार पडली. सगळ्यांनी त्यांच्यावरती अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. गाथाने देवच्या गळ्यामध्ये वरमाला घातली आणि त्यानंही तिच्या गळ्यात वरमाला घातली. हळदी कुंकवानं भरलेलं मंगळसूत्र भटजींनी देवच्या हातात दिलं आणि ते गाथाच्या गळ्यात बांधायला सांगितलं. देवने ते मंगळसूत्र हातात तर घेतलं, परंतु ते तिच्या गळ्यात बांधण्याची त्याची हिंमत होत नव्हती. दोघेही एकमेकांना पाहत होते. देव, गाथा वाट पाहतीये, शिव बोलला आणि त्यानं तसंच थरथरत्या हातानं ते मंगळसूत्र गाथाच्या गळ्यात बांधलं. मायानं तिच्या केसाच्या भागातून बिंदी थोडी बाजूला केली आणि देवनं तिच्या भांगेमध्ये त्याच्या नावाचं कुंकू भरलं. आता दोघेही फेऱ्या घेण्यासाठी उभे राहा, असं म्हणत भटजींनी हवनकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केला. दोघेही फेऱ्यांसाठी उभे राहिले. भटजी मंत्रोच्चार करत अग्निकुंडामध्ये तूप टाकत होते. चला आता आपण 7 फेरे सुरू करू. हे 7 फेरे म्हणजे सुखी संसाराची 7 वचनं. प्रत्येक फेऱ्याचं एक महत्त्व आहे. हे 7 फेरे पूर्ण झाल्यावरच खऱ्या अर्थानं हा विवाह संपन्न होईल. लग्नबंधन तर झालंच आहे. आता एकमेकांचा हात हातात घ्या आणि या अग्नीला साक्षी मानून फेरे घ्या. भटजी बोलले आणि त्यांनी पुन्हा मंत्रोच्चार सुरू केले. पण फेरे घेण्यासाठी देवचे पाय मात्र पुढे सरकत नव्हते. तो जागीच उभा होता. सगळे तिच्याकडे काय झालं या आविर्भावात पाहत होते. मायाने काळजीने गाथाकडे पाहिलं आणि नंतर समीरकडे. त्याच्याही चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट जाणवत होती. बसलेली पाहुणे मंडळी सुद्धा आता कुजबूज करू लागली. देव, व्हॉट हॅपन्ड? शिवनं त्याच्या खांद्यावरती हात ठेवून हळूच विचारलं, तर तो काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. माई, यशोदा मावशी, आशू, अक्षय सगळे काळजीने त्या दोघांना पाहत होते. मग गाथाने हळूच त्याचा हात तिच्या हातात घेतला. देव केविलवाण्या नजरेनं तिच्याकडे पाहत होता. प्लीज, तो हळूच दुःखी स्वरात बोलला. इथपर्यंत माझी साथ दिलीत, इतके दिवस झालं माझा बालिशपणा सहन करताय
आणि आता निर्णयाची वेळ आली तर माघार घेताय? ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलली. गाथा, तो बोलतच होता की तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला. नो, आता ना तुम्ही ना मी कुणीही हे लग्न होण्यापासून थांबवू शकत नाही. शुभमुहूर्त निघून जातोय. भटजी काय म्हणाले ऐकलं ना? फेऱ्यांशिवाय हे लग्न अपूर्ण आहे आणि यावेळी मला हे लग्न पूर्ण करायचं आहे. चला, फेरे पूर्ण करून लग्नाची 7 वचनं घेऊ आणि जन्मोजन्मासाठी एकमेकांचे हो. तरच आपलं प्रेम जिंकेल. गाथा अतिशय विश्वासानं आणि प्रेमानं त्याच्या डोळ्यात पाहत बोलली. देवला तर ती जे काही बोलली यावरती विश्वास बसतच नव्हता. तो गोंधळून तिच्याकडे पाहत होता. आता नक्की असं का झालं? गाथा तर लग्न करणार नव्हती ना, असं म्हणाली होती. तर मग यासाठी आता फ्लॅशबॅकमध्ये काय झालं तेही पाहू. दोघांना हळद लावून समीर जेव्हा नाराज होऊन दुःखी मनानं रिसॉर्टमध्ये गेला ते गाथानं पाहिलं. सगळे नाचण्यात आणि हळद खेळण्यात गुंग होते. गाथा वॉशरूमचा बहाणा करून हळूच तिथून रिसॉर्टमध्ये आली. ती समीरला शोधत होती कारण तिला त्याचा तिच्याप्रतीचा बदललेला स्वभाव खटकत होता. त्याला काय झालंय हेच विचारायला ती तिथे आली. ती समीरच्या रूमसमोर आली. दरवाजा उघडाच होता आणि समीर मिस्टर सरपोतदारांच्या फोटोला छातीशी कवटाळून रडत होता. गाथा दारातच थांबून त्याच्याकडे पाहत होती. आय एम सॉरी बाबा, मी तुम्हाला दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकलो. मी गाथाचं आयुष्य नाही सावरू शकलो. मी तिला हा वेडेपणा करण्यापासून नाही थांबू शकत. आज मला देवसाठी वाईट वाटतंय बाबा. त्याला गाथाबद्दल, तिच्या निर्णयाबद्दल आधीच सगळं माहीत असून सुद्धा केवळ तिच्या समाधानासाठी तो तिची साथ देतोय. त्याला माहीत आहे उद्या ऐनवेळी गाथा लग्न मोडणार आहे, पण तरीही तो हे लग्न करतोय. त्याचं खरंच तिच्यावर फार प्रेम आहे. तिच्या समाधानासाठी, तिच्या मनावर झालेल्या आघाताच्या वेदना कमी करण्यासाठी हे सगळं तो करतोय. या सगळ्यामुळे गाथाला कदाचित समाधान मिळेल, पण देव आणि बाकीच्यांचं काय? आणि माई, त्या हा धक्का सहन करू शकतील का? पुन्हा त्याच गोष्टी घडतील आणि दोघे कायमचे दुरावतील. यात ग्रीशाचं काय होईल? ती तर त्या दोघांसोबत हॅप्पी फॅमिलीची स्वप्न पाहते. आय मिस यू बाबा. मला या सगळ्यांना नाही सांभाळता येत आहे. आय मिस यू. असं म्हणत समीर फारच रडत होता आणि हे सगळं ऐकून गाथाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोक्यात काय चाललंय? ती हे लग्न मोडणार आहे या सगळ्या गोष्टी देवला माहीत आहेत आणि तरीसुद्धा त्यानं याबद्दल तिला एका शब्दानंही विचारलं नाही की हे सगळं करण्यापासून तिला रोखलं नाही. तिचे डोळे पाण्यानं भरले आणि ती माघारी फिरली. ती रडत तिच्या रूममध्ये गेली आणि दार लावून बेडवरती आडवी पडून रडू लागली. बराच वेळ ती रडत घडलेल्या सगळ्या गोष्टींना आठवत होती. गाथा, अचानक तिच्या बाबांचा आवाज तिच्या कानी पडला आणि तिने इकडे तिकडे पाहिलं तर तिचे बाबा तिच्या समोर तिला दिसले. बाबा, ती त्यांना पाहून रडत बोलली आणि त्यांच्या मिठीत शिरली. काय झालं बाळा? का रडतोयस? ते तिला पाठीवरनं प्रेमानं हात फिरवत बोलले. मी काय करू, मला काहीच समजत नाही बाबा, ती रडत बोलली. मला सांग, तुझं देववरती प्रेम आहे की नाही? ती काहीच बोलली नाही. असेल तर हे लग्न कर आणि नसेल तर करू नकोस, पण उद्या सगळ्यांसमोर त्याच्या भावनांशी मात्र खेळू नकोस. यामुळे तुला समाधान मिळूनही मिळणार नाही, कारण त्याला तर आधीच तुझा निर्णय माहीत आहे. ज्या व्यक्तीला माहीत आहे की तो उद्या बर्बाद होणार आहे, सगळ्यांसमोर त्याची बदनामी होणार आहे, तरीही तो सगळं आनंदानं करतोय का? कशासाठी? कुणासाठी? फक्त तुझ्यासाठी. देवचं तुझ्यावर खरंच फार प्रेम आहे. मागे जे काही झालं त्याला पूर्णपणे दोषी ठरवू नकोस. परिस्थिती कुणाच्याही हातात नसते. नियतीने जे काही ठरवले ते घडतंच. तसंच जन्ममृत्यू देखील कुणाच्याही हातात नसतो. मी देवमुळे तुमच्यापासून दूर गेलो नाही. कदाचित माझं आयुष्य तेवढंच असेल आणि त्यासाठी तू त्याला जबाबदार ठरवलंस. त्याला त्याच्या चुकांची जाणीव तेव्हाच झाली आणि तो तुझ्याकडे परत आलाही होता, परंतु त्यावेळी नियतीला ते मान्य नव्हतं आणि तू त्याच्यापासून त्याला न सांगता दूर निघून गेलीस. नियतीनं तुम्हाला एकत्र येण्याची पुन्हा संधी दिली आहे बाळा, ती वाया घालवू नकोस. देवसारखा समजूतदार आणि तुझ्यावरती अफाट प्रेम करणारा मुलगा तुला मिळणार नाही. आणि मलाही माहीत आहे त्याची तुझ्या मनात असलेली जागा दुसरं कुणी घेऊ शकत नाही. तुझं अजूनही त्याच्यावर फार प्रेम आहे
आणि म्हणूनच तर तुलाही तुझ्या वागण्याचा, तुझ्या निर्णयाचा त्रास होतोय. पण तू हे सगळं माझ्यासाठी करतेयस तर असं करू नकोस. खरं प्रेम आणि पहिलं प्रेम खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. तू नशीबवान आहेस बाळा, जे दोन्ही तुला मिळतंय. तुला हे लग्न करायचं नाही तर आत्ताच माघार घे. बदला घेण्याच्या भावनेतनं देवला दुखावू नकोस. सगळ्यांपुढे त्याच्या भावना दुखावू नकोस. यामुळे तुलाही त्रास होणार आहे. त्याला दुखावून तुला समाधान मिळणार आहे का? तर तिनं नाहीमध्ये मान डोलावली. मग सोड हा राग आणि सगळं विसरून पुढे जा. ग्रीशाला तुमच्या दोघांची गरज आहे. तिच्या कोमल मनाचा विचार कर. माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे. एवढं बोलून तिचे बाबा अदृश्य झाले. ती रडत पुन्हा बेडवरती आडवी झाली आणि त्यांच्या बोलण्याचा विचार करू लागली. मानत जरी नसली तरी तिचं देववरती फार प्रेम होतं. तिनं डोळे पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहिलं. तिच्या मेहंदीमध्ये लिहिलेलं त्याचं नाव खूपच गडद झालं होतं. तिनं त्यावर हळूच ओठ टेकवले आणि हसली. आय लव्ह यू डॉक्टर. तुम्हाला वाटत असेल हे लग्न होणार नाही, पण हे लग्न होणार, ती हसत बोलली. अशा पद्धतीनं इथे फ्लॅशबॅक संपलेला आहे. गाथाच्या निर्णयानं समीर मात्र अतिशय आनंदी झाला. काळजीयुक्त चेहऱ्यावरती लगेचच एक आनंद आणि समाधानाचं हसू पसरलं. त्यानं मायाला मिठी मारली आणि गाथाकडे पाहू लागला. ती हसली आणि भटजींना म्हणाली, मंत्रोच्चार सुरू करा. भटजींनी पुन्हा मंत्रोच्चार सुरू केले आणि दोघेही फेरे घ्यायला सुरू केले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा खुशीची लहर आली. सगळे त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरभरून आशीर्वाद आणि शुभेच्छा देत होते. देवसुद्धा फार खुश झाला. गाथानं त्याची सगळी भीती एका क्षणात दूर केली आणि अखेर दोघांनी आनंदाने अगदी देवासाक्ष मानून त्यांचं लग्न पूर्ण केलं. सगळ्यांनी कडकडून टाळ्या वाजवल्या आणि आकाशामध्ये फटाक्यांचा आवाज घुमला. थँक्यू. देव तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेत आनंदानं बोलला. त्याचे डोळे आनंद अश्रूंनी भरले होते. थँक्यू तर मी म्हणायला हवं. मी तर हे लग्न बदला घेण्याच्या भावनेतनं करत होते आणि तुम्ही सगळं माहीत असूनही फक्त माझ्या समाधानासाठी हे सगळं करत होतात. इतकं प्रेम करता माझ्यावर? तीही डोळ्यात पाणी आणून बोलली. मला तुला गमवायचं नाही. तू माझ्या सोबत जरी नसलीस तरी माझ्या आजूबाजूला असणार हेच माझ्यासाठी खूप होतं. तू सुखी तर मी सुखी, तू आनंदी तर मी आनंदी. तू माझा श्वास आहेस आणि ग्रीशा माझं जग. मला दुसरी कशाचीही अपेक्षा नाही. खरंच मी खूप लकी आहे जे तुम्ही मला आयुष्याचे जोडीदार म्हणून मिळालात. आय लव्ह यू देव. गाथाने त्याला मिठी मारली आणि देवनं तिला मिठीमध्ये घेतलं. सगळे त्यांना डोळ्यामध्ये अगदी आनंदाश्रू आणून प्रेमानं पाहत होते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ही लव्ह स्टोरी आज इथेच थांबते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.